शिरूर मतदारसंघाबद्दल एक अतिशय महत्त्वाची बातमी। शिवाजीराव आढळराव पाटील यांनी अजित पवार गटात जाण्याचे स्पष्ट संकेत दिलेत। मी राष्ट्रवादीच्या तिकिटावर लोकसभा लढवायची का याचा निर्णय एकनाथ शिंदे घेतील। त्यांनी आदेश दिल्यास मी अमोल कोल्हेंविरोधात निवडणूक लढवेन असं आढळराव पाटील म्हणाले। हा निर्णय 6 मार्च पर्यंत होईल असं देखील त्यांनी सांगितलं आहे। त्यांच्याशी संवाद साधला नाजिम मुल्लानं। शिरूर लोकसभेचे विद्यमान खासदार अमोल कोल्हे यांच्या विरोधात महायुतीचा उमेदवार कोण याबाबत महायुतीमध्ये गेली आठवडाभर मोठी खलबतं होत आहेत। अजित पवारांची राष्ट्रवादी आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची शिवसेनेत मोठी रस्सीखेच सुरू झाली। दादा, आज तुम्ही त्याच अनुषंगाने बैठक बोलवल्याचं कळतंय। आज काही मोठा निर्णय होऊ शकतोय? अजिबात नाही। आणि ही बैठक त्या अनुषंगाने बोलवली नाही, ही आमची संघटनात्मक बांधणीची। आपण लढणार आहात शिरूर लोकसभा निवडणूक? गेले 5 वर्ष मी त्यासाठीच फिरतोय, त्यामुळे लढणार ते नक्की आहे। अजित पवार ठाम आहेत या मतदारसंघावरती आणि ते आता असं म्हणतात की दादांनी आमच्याकडे यावं, शिवाजी दादांनी आमच्याकडे यावं, आमच्या तिकिटावरती या ठिकाणी निवडणूक लढवावी। तुम्ही तयार आहात त्यासाठी? हा निर्णय मी तयार आहे की नाही, हा निर्णय सर्वस्वी एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांनी घ्यायचा। त्यांच्या जोडीनं अजितदादा, फडणवीस आणि एकनाथ शिंदे तिघांनी बसून निर्णय घेतला आणि त्यांनी सांगितलं की ही जागा यांच्या वाटणीला जाते, राष्ट्रवादीच्या, त्या चिन्हावर तुम्ही लढा। युती धर्म आहे, युती धर्मामध्ये उमेदवाराची देवाणघेवाण चालूच असते आणि ह्यापूर्वी महाराष्ट्रामध्ये अनेक वेळा झालेलं आहे। भाजपचे उमेदवार शिवसेनेच्या तिकिटावर लढलेत, त्यांच्या चिन्हावर लढलेत आणि तसं जर मला सांगण्यात आलं एकनाथ शिंदेनं किंवा देवेंद्र फडणवीसनं, तो काही शब्द मी त्यांचा खाली जाऊ देणार नाही। माझी तयारी राहील, असं काही नाही। 4 मार्चला अजित पवारांची तुमच्याच बालेकिल्ल्यात म्हणजे मंचरमध्ये सभा होतीये, त्यात काही नवीन चित्र दिसू शकते? मला नाही वाटत तसं काही दिसेल, कारण माझा जो अंदाज आहे, रात्री मुख्यमंत्र्यांशी माझी चर्चा झाली, त्यांनी मला सांगितलं की 5-6 तारखेला हे चित्र स्पष्ट होईल। का कोण जाणे, कदाचित 2 तारखेला मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री दोघे बारामतीत आहेत, त्यांचा तिथे निर्णय झाला तर काय सांगता येतं, काही होऊ शकतं। कॅमेरामन विजय राऊतचं नाजिम मुल्ला, एबीपी माझा, मंचर। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।